नाशिक दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली। हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर मुख्यमंत्री पुढे निघून गेले। लोकसभा निवडणुकीसाठी नाशिकमध्ये शिंदे गटाकडून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी 2 दिवसांपूर्वी केला होता आणि त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली आहे। तर संजय राऊतांनी काय आरोप केले होते आणि मुख्यमंत्र्यांनी त्यावर काय उत्तर दिलं पाहूया। 2 तासासाठी मुख्यमंत्री आले आणि ज्या जड जड बॅगा घेऊन त्यांचे पोलीस कर्मचारी उतरत आहेत, का 500 सूट आणले का 500 सफारी आणल्या? या बॅगा कसल्या आहेत, कोणत्या हॉटेलमध्ये गेल्या, तिथून कोणाला वाटप गेलं, हे सुद्धा व्हिडिओ आम्ही लवकरच देत आहोत। जिथून हे लोक पैसे घेऊन गेले आणि मुख्यमंत्र्यांनी दिले, कोणाला दिले, कसे दिले, बॅगा उतरतायत ना, असे उचलता येत नाहीत पोलिसांना। मुख्यमंत्र्यांच्या 4 फाईल असतील फार तर, ती पण आता आचारसंहितेमध्ये फाईलवर मुख्यमंत्री सही करू शकत नाहीत। 2 तासासाठी आलेत आणि अशा बॅगा घेऊन पोलीस उतरतात। हे जे खोकी आणि बॉक्स बॅगा पेट्या उतरवत आहेत त्यांचा तपास कोणी करायचा? आपल्याला लोकांचा पाठिंबा आहे ना, मग या बॅगा का उतरवताय आणि कोणासाठी उतरवताय तुम्ही? इलेक्शन कमिशनच्या डोळ्यावरती काय झापड आली आहे का? तुमच्यावर जे आरोप केले जात होते की तुम्ही हेलिकॉप्टरमधून पैसे आणता, आज नाशिक विमानतळावर त्याची तपासणी झालेली आहे, त्याबद्दल तुम्ही काय मत व्यक्त कराल? मी नेहमी बॅगा आणतो, बॅगांमध्ये माझे कपडे असतात आणि चोराच्या मनात चांदणं। या ठिकाणी जे लोक रात्री अपरात्री चोरून छपून लपून छपून काम करतात, हा एकनाथ शिंदे जाहीरपणे उघडपणे जे आहे ते माझं सगळं उघड आहे। आता या नाशिकच्या स्टँडिंग कमिटीमधून काय काय कुठे गेलंय याचा पण खुलासा लवकर होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।